बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट, प्रकरण 12. हां, हे घ्या म्हणत तिने सर्वांना चहा दिला. एका ताटात टोस्ट ठेवलेले होते, तेही यायला सांगितले. अहो, तुम्हाला आणू काय? आणखी एकदा घेतला म्हणून पुन्हा देणार नाहीस काय? तिनं तुकासाठी पुन्हा आत जाऊन चहा आणला. चहा पाणी झाल्यानंतर तुकानं मग धनाजीला सहजपणे एवढ्या लवकर येण्याचं निमित्त विचारलं. रात्री झडीचा पाऊस झाला आणि बाजूच्या टेकडावरचा सगळा रवळा पहाटे पहाटे घरात घुसला. घर चिखलगाळानं भरून गेलंय. कसं तरी जीव वाचवून बाहेर पडलो. उजाडेपर्यंत शेजाऱ्याकडे थांबलो. अजूनही पाऊस सुरूच आहे. टेकाट निसटल्यामुळं वरून डोंगरावरनं येणाऱ्या पाण्यानं तिथनंच वाट काढली आहे. त्यामुळं घरात गाळ आणि अवतीभोवतीनं प्रचंड वेगानं वाहणाऱ्या पाण्यानं घराला अगदी बेटाचं स्वरूप आलं या. आत काय झालं असेल आता कुणाला माहीत. बाहेरच्या लोखंडी दरवाजाला कुलूप घातलंय आणि रिक्षावाल्याला बोलवून तडक इकडं आलो. बरं झालं, काय काळजी करू नका. आता निवांत राहा. बघूया पुढं काय करायचं ते. तुकानं त्याला आधार दिला. मग धनाजीची बायको सुद्धा शांताकडं स्वयंपाकघरात गेली, तर पोरं बराच वेळ सोप्यात बसून राहिलीत. धनाजी हा तुकाचा साडू, संभाजी मानेचा सक्का भाऊ, ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या दानेकरवाडीचा. संभाजी नोकरीनिमित्त पुण्याला गेला तो तिकडं स्थायिक झाला. आई वडील होते तोवर त्याचं वाडीला जाणं येणं होतं. पण पल्याडल्या साली कोरोनात एकापाठोपाठ एक दोघांचंही निधन झालं. तेव्हापासून संभाजी गावाकडे फिरकलाच नाही. मेकॅनिकल इंजिनियर असल्या संभाजीला चांगल्या पगाराची नोकरी, त्यात बायको शिकलेली. त्यानं तिलाही अकाउंटंट म्हणून त्याच कंपनीत जॉब मिळवून दिला. 2 लहान मुली. त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतला आणि 8-10 वर्षे निकरानं वागून त्यानं पुण्यात आलिशान फ्लॅट घेतला. आता तिथेच स्थायिक झाला. संभाजीनं मात्र मोठ्या मनानं गावातला थोडाफार असला सगळा जमीन जुमला धनाजीला दिला. घरसुद्धा त्याच्या नावावर करून दिलं. संभाजी आणि धनाजीचं आजोळ तिकडं लांब शाहूवाडीच्या बाजूला धरणाजवळ आंबोळ्यात होतं. त्यामुळे तिकडेही त्यांचं येणं जाणं नव्हतं. बहीण शोभा तिलाही लांब कराडच्या जवळ तळवड्यात दिलेली. त्यामुळं तो तिच्याकडं सण समारंभाच्या निमित्तानं जाणं येणं करायचा. तो आपल्याकडं आलाय जवळचं म्हणून आता आपला त्याला आधार वाटला. बरं झालं, म्हणजे आपण माणसात आहे. तुका मनातल्या मनात पुटपुटला. तोपर्यंत पेपर विक्रेता अरुण पेपर देऊन गेला. पेपरची घडी धनाजीनं उचलली आणि तुकाच्या हातात आणून दिली. का रे, तू वाच की. नको दादा, रात्रभर तसं माझं जागरणच झालंय. त्यामुळं मी आपला निवांत बसून राहतो. आता वाचायची इच्छाच नाही. रात्री आम्ही वाचलो हेच खूप झालं. अरे, एवढं निराश होऊन कसं चालेल? हा निसर्ग हाय, तो ठेवेल तसं राहायचं. दादा, हातानं करायचं आणि निसर्गाला का दोष द्यायचा? तुझं बी खरं आहे धनाजी. आपण हाताने करतो, झाडं तोडतो, नद्या अडवतो, अतिक्रमण करतो, शिकार करतो आणि डोंगर पोखरतो, टेकड्या सरळ करून शेती करतो. मग निसर्ग त्याची छेडछाड केल्यावर गप्प बसल? कसा बसल? आणि त्यानं तर का बसावं? अरे धनाजी, आमच्याकडे नदी भागात अतिक्रमणं झालीत. हायवेला भराव पडला. आम्ही नदीचा प्रवाह अडवला म्हणून तर गेल्या वर्षी आम्ही महापुरात बुडालो. मग आमचं तर काय? आमच्या लोकांनी टेकड्या खोदल्या आणि जागा काढून घरं बांधली. मग मला सांग दादा, संततधार पाऊस पडल्यावर टेकडीवरून येणारं पाणी कुठं जाणार? घरातच येणार की.
येणारच की, पण रिकामं येणार नाही तर येताना गाळ घेऊन येणार आणि तुटलेल्या भागातून खाली धबधब्यासारखं कोसळणार. पण गाळ असल्यावर आणि धबधब्यासारखं, मग गाळाचं रिबडा होऊन तसा सगळा गाळ खाली येणार. तो तसाच आला आणि आमच्या मागच्या दरवाजातून घरात घुसला आणि माझ घरातून सोप्यातून बाहेर अंगणात पडला. मग टेकड्याच्या खाली घर कोणी बांधायला सांगितलं होतं? आता काय करणार दादा? जागा विकत घेण्या इतकी आमची काय ऐपत आहे काय? आमची वडिलांची जागा टेकडीवर होती, म्हणूनच घराच्या जागी एवढी टेकडी सप्पई केली आणि घर बांधलं. घर बांधलाच रे, पण निसर्गाशी छेडछाड करूनच ना. मग आली या भोगावी असावे सादर. वय वय दादा, चुकत झाली. टेकडी पोकराय नको होती, पण म्हटलं टेकडी खोदायची. खोदली, तिथला मुरुम विकला, तेवढाच बांधकामासाठी पैसा हाताशी आला. अरे पण जीव गेला असता म्हणजे? ते आत्ता कळलं. बघतो आता, नाहीतर माळावर आमचं रान आहे, तिथंच एक कौलारू घर बांधून राहतो. अगदी बरोबर आहे धनाजी. असा जीव मुठीत घेऊन किती वर्ष आपण राहायचं? त्यापेक्षा पर्यायी मार्ग काहीतरी काढला पाहिजे. दोघांचं बराच वेळ बोलणं सुरू होतं. त्यांचं बोलणं धनाजीची पोरं कान टवकारून ऐकत होती, तर बायकाही स्वयंपाकघरातून कानोसा घेत होत्या. बरं धनाजी, असू दे, आत्ता काळजी करू नकोस. बघूया, पाऊस थांबू दे, मग सगळं सरळवळ करूया. तुकादाचं बोलणं धनाजीला उभारी देऊन गेलं. शांता, अगं नाश्ता झाला असला तर आणखी. आली आली म्हणत शांतानं आवाज दिला. आवाजापाठोपाठ शांता हातात ट्रे घेऊन हजर झाली. ट्रेमध्ये कांदा पोहे काठोकाठ भरल्या प्लेटा होत्या. त्या तिनं धनाजीला, त्याच्या दोन्ही लेकरांना आणि तुकादाला दिली. पोरांनो, आणि लागलं तर मला हाक मारा. आणि आम्हाला हवं असलं तर? अवं, ती लहान लेकरं आहेत, लाजतील. लाजून मागणार नाहीत म्हणून म्हटलं. बरं, थोड्या वेळानं मोठ्या प्लेटमध्ये घेऊन ये. कुणाला लागेल त्याला तुझ्या हातूनच तू वाढ. आणि हे बघ, चहा पण आण. चहा नाश्ता झाला की मी आपल्या हॉटेलवर जातो. अहो किती बोलशीला, आणती की, असं म्हणत ती परत आतमध्ये निघून गेली. मग तिनं धनाजीची बायको सुधाला व स्वतःला पोहे वाढून घेतले आणि चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं. दोघींनी गप्पा गप्पा खाऊन घेतलं. सुधानं मोठ्या प्लेटमध्ये शिल्लक पोहे भरले आणि ते घेऊन शांता पुन्हा बाहेर आली. भुकावलेल्या पोराने पुन्हा प्लेटा भरून घेतल्या. धनाजी नको म्हणत असतानाही तुकाच्या सांगण्यावरून शांतानं त्याचीही प्लेट भरली. अव, तुम्हासनी देऊ का? नको, आवर, चहा तेवढा आण. तशी ती पुन्हा लगबगीनं स्वयंपाकघरात गेली. इकडं सुधानं उकळी फुटल्या चहामध्ये दूध घालून तो गाळून घेतला. मग शांतानं 4 कप चहा भरून बाहेर आणून दिला. तुकानं चहा घेतला. धनाजी व पोरं अजून पोहे खाण्यात मग्न होती. बरं धनाजीराव, तुम्ही चहा घ्या, मी हॉटेलवर जातो. शांता, या सर्वांना काय लागतंय बघ. आंघोळ पाणी करून विश्रांती घेऊ देत. बिचाऱ्यांची लईच तापत्रा झाली या. तुकाला आपली असलेली काळजी बघून धनाजीला भरून आलं, पण त्यांना औंडा गिळला. आज वेळ आली, पण पाहुण्यानं देवासारखा आसरा दिला. नाहीतर ही पोरं घेऊन कुठं जायचं होतं? कुणाच्या दारात उभं राहायचं होतं? आपलं काय हाल झालं असतं? अशा एक ना अनेक प्रश्नांची मालिकाच त्यांच्या मनात निर्माण झाली. चहा नाश्ता खाऊन फुगून टम्म झालेली पोरं बाहेर सोप्यातच रेंगाळून पडली. मग शांतानं त्यांच्या अंगावर चादर घातली, तर धनाजी पेपर वाचनात रमून गेला. पेपरची पानं चाळत असताना एका बातमीनं त्याचं लक्ष वेधलं. ती बातमी त्याच्याशी संबंधित होती. ज्योतिबाच्या पायथ्याशी दानेकरवाडीत टेकडीचा गाळ घरात घुसला.
बातमी वाचली तशी त्याच्या डोक्यात रात्रीचा अनुभवलेल्या घटनेची जाणीव चमकून गेली. अरे बापरे, हे तर आपल्याच घराचं चित्र आहे. त्यानं सुधाला बाहेर बोलावलं. सुधा, हे बघ, पेपरमध्ये काय छापून आलं इथे बघ. लगबगीनं सुधा बाहेर आली, सोबत शांताही आली. अरे देवा, हे तर आपल्याच घराचं चित्र आहे. बघू बघू. शांता उत्सुकतेनं पाहू लागली. गाळात हत्ती रुतून बसावा तसं अख्खं घर गाळात रुतल्यासारखं दिसत होतं. घराच्या खिडक्यांपर्यंत चोहोबाजूनं चिखल गाळ साचला होता. घराचं गेट तोडून चिखलगाळानं रस्त्यावर आक्रमण केलेलं. हे सारं बघून तिचा धीरच सुटला. रात्रंदिवस कष्ट करून जमा केलेला परपंच या पावसाच्या कहराने एका रात्रीत उद्ध्वस्त केला. कपडे लत्ते, धनधान्य, टी व्ही, फ्रीज आणि घरातलं बरंच साहित्य या गाळात अडकून आता त्याची काय अवस्था झाली असेल. तिनं संशयतेनं शांताला विचारलं. सुधा, तू काळजी करू नकोस, झालं ते झालं. पण आम्ही कुणाचं काय वाईट केलं तर म्हणून हे आमच्या नशिबात आलं. अगं, असं काय नसतंय, आपण फक्त निमित्त असतोय. सुधा, चूक माझीच आहे. आपण टेकडी खणून घर बांधायला नको होतं. मग कुठे राहणार होतो आपण? तरी मी सांगत होते माळावर जाऊया, माळावर जाऊया, तिथं घर बांधून राहूया. अगं, तिकडं कुणाची तरी वस्ती होती का तवा? तसं नाही हो, पण बघा ना आता काय काय म्हणजे काय झालं. असू दे, तू काळजी करू नकोस, यातून काहीतरी मार्ग निघेल म्हणत धनाजीनं तिची समजूत घातली. धनाजीनं पेपरची घडी घातली व टेबलवर ठेवून दिला. रात्रभर त्रिधा झाल्यानं त्याच्या डोळ्यावर झापड आली होती, म्हणून त्यानं खिशातलं मोबाईल काढला व तोही टेबलावर ठेवून जरा इथं सोप्यावर आडवं व्हायचा असा विचार केला. पण का कुणास ठाऊक, त्यानं आपलं व्हॉट्सअप उघडलं तर गावातील ग्रुपवर धनाजीच्या घराच्या बातम्या, फोटो व्हायरल झाल्याचे त्याला दिसून आलं. त्याखाली अनेक गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली होती, तर अनेकांनी मदतीचे आवाहन केले होते. धनाजी सारखीच आपल्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गुरवकीत घडली होती. डोंगराचा एक कडा शिवागुरुवाच्या शेडवर कोसळून पडला होता. त्याच्याखाली त्याचं अख्खं शेड दबलं होतं. आतमध्ये 4 दुभत्या म्हैशी असल्याचं लोक बोलत होते. शिवानेही त्याला दुजोरा दिला होता. ढिगाखाली शेड अजिबात दिसत नव्हतं, त्यामुळं म्हैशी जिवंत असण्याची शक्यता कमीच होती. शिवागुरुवाचं खूपच नुकसान झाल्याची बातमी ही लोकांचं लक्ष वेधून घेत होती. ते सारं बघून धनाजी खूपच अस्वस्थ झाला. आभाळ फाकलं, आकाशात सांदवड पडली, ढगांची पांगापांग झाली आणि सूर्याचं दर्शन झालं. तसं धनाला जरा बरं वाटलं. देवा पांडुरंगा, थांब रे बाबा, आता जरा सुचू दे. थांबल थांबल, उगीच धीर सोडू नका. त्याच्या बोलण्यावर सुद्धा उत्तरली. गडबड करून काय करू? तो चिखलगाळ काढणं एवढं सोपं काम नाही. मला तर धास्तीच वाटायला लागली या. काय भिवू नका, काहीतरी यातनं मार्ग निघेल. अक्का, तुम्ही असं धीराचं बोलला की आधार वाटतो ह्या बघा. नाहीतरी माझा तर पार धीरच सुटल्याला. असा धीर सोडून कसं चालेल? आणि मग ही नाती कशासाठी आहे ती? तुम्ही हाय म्हणून माझं चित्त थाऱ्यावर राहिलं, नाहीतर माझं काय खरं नव्हतं बघा. बरं असू दे, सकाळ धरणं तुम्ही अजून विश्रांती घेतली नाही. वाटल्यास इथं त्रास होत असेल तर माडीवर जावा आणि थोडी झोप घ्या जावा. अक्का अगदी आपल्या मनातलं बोलल्यामुळं धनाचं अंतकरण सुखावलं. तसा जिना चढून तो वर आला. अक्काने त्याला पांघराला चादर दिली. माडीवर अगोदरच चौपदरी जमखाना अंतरला होता. तिथं अजय आणि विजयची पुस्तकं इतस्ततः पडली होती. ती त्यानं व्यवस्थित गोळा केली आणि टेबलावर व्यवस्थित ठेवली आणि चादर घुसमटून तो झोपी गेला. रात्रभराच्या पळापळीमुळे त्याला गाढ झोप लागली.
दुपारी तुकाने शांताला फोन करून धनाजीची चौकशी केली. पाहुण्यांची जेवणाची आणि घरात वावरण्याची अडचण होऊ नये याची खबरदारी तिला घ्यायला सांगितली. पाऊस थांबलाय का? तुकाने विचारलं. होय, दुपारपासून पाऊस पुरता थांबलाय, पण गार वारं मारतंय, त्यामुळे थंडी वाजतीया. असू दे, येईल कमी. पण शांते, पाऊस पडला ते बरंच झालं, नाहीतर आपल्या पिकांचं काय खरं नव्हतं बघ. ते बी खरं आहे म्हणा. हे बघ शांते, पाऊस नसून बी चालत नाही आणि अति पाऊस पण चालत नाही. पटतंय तुमचं मला. बरं, पाहुण्यांची काळजी घे. त्यांना काय हवं नको ते विचार. त्यांना परकं वाटू देऊ नकोस. अहो, सारखं काय सांगताय? मला काय कळत नाही काय? अगं तसं नव्हं. गेल्या वर्षी आपल्यावर वेळ आलती तेव्हा आपली कशी अवस्था झाली होती. 8 दिवस तुझ्या घरी होतो. तुझ्या माहेरी. आपली माणसं असूनही कसं अडचणल्यासारखं वाटत होतं. तुम्ही काय बी काळजी करू नका. माझं मी सगळं व्यवस्थित ध्यान ठेवते. तुकाला बायकोचा अभिमान वाटला. आपल्या बहिणीच्या जावला आणि दिराला तिनं मनाचा आधार तर दिलाच, पण त्यांना काय हवं नको ते ती अगदी मनापासनं करतीया. बराच वेळ दोघांचं फोनवर संभाषण चालू होतं. आपण किती वेळ बोलतो याचं भान त्यांना राहिलं नाही. अखेर हॉटेलमध्ये गिराईक वाढलेलं दिसताच फोन बंद करू का असं विचारलं आणि फोन बंद केला. नाना, जरा पाऊस थांबला तर बघ कसं गिराईक वाढलंय. होय मालक. म्हणून नानानं गिरायकावर लक्ष द्यायला सुरुवात केली. तुकाच्या धाब्यावर येणारी गिरायकही जास्त करून बंगलोरहून पुण्या मुंबईकडे जाणारी त्या मार्गावरची असायची, कारण त्याचा धाबा हायवेच्या पश्चिमेला होता. क्वचित पूर्वेच्या बाजूनही एखादं वाहन पेट्रोलसाठी पंपावर घुसायचं आणि तेल टाकलं की आपसुकपणं हॉटेलवर यायचं. आज बऱ्यापैकी ट्रकवाल्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, कानडी भाषा बोलणाऱ्यांची हजेरी होती. गुजराती अस्सल हिंदीत बोलायचे, पण कानडी लोकांचं हिंदी किंवा मराठी ऐकून हसू यायचं. मुंबईला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून ड्रायव्हर, क्लीनरबरोबर 4-5 प्रवासी नाश्त्यासाठी उतरले. घाटात असणारं ट्रॅफिक आणि डोंगर उतारावरून कोसळणारे धबधबे, रस्त्यावर पडलेला दगड, मुरमाचा खच, खचलेला रस्ता, अशी विविध विषयावर त्यांची चर्चा सुरू होती. कर्नाटकात पावसाची काय हालहवाल आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशानं तुकानं मुद्दामच एका प्रवाशाबरोबर बोलणं सुरू केलं. कुठं चाललाय? आम्ही ना गुजरातला चाललोय. बरं, मग कर्नाटकात पाऊस पाणी? असंच आहे. कधी कधी एखादी सर जोरात येते, पण एरवी सतत रिपरिप रिपरिप चालूच आहे. येताना काय कुठं नदीला पूर वगैरे? तसं पूर म्हणता येणार नाही, पण नद्या व्हायला लागल्यात. घाटात काय प्रॉब्लेम? तर हो, मागं 2-3 ठिकाणी चांगलीच वाहतूक कोंडी झालेली. का हो? कशामुळं? रस्ता रुंदीकरणाच्या वेळी घाटातले रस्ते मोठे केलेत, पण तरीही वाहतूक कोंडी. अहो तसं नाही, रस्ते मोठे केलेत, पण ते करताना वाढीव रस्त्याच्या मापाचा डोंगर पुन्हा कापलाच ना. मग त्याला आता आधार नाही. मोठा पाऊस पडला की कडा सुटतात आणि मोठे दगड, मुरमाचा मलबा रस्त्यावर येतोय. अरे बापरे. मग काय, रस्ता वाहतुकीस त्यामुळे बंद होतोय. ते सगळे गाळवाट दगड काढून हलवल्याशिवाय वाहतूक कोंडी कशी दूर होणार? अरे बापरे. मग खूप वेळ थांबावं लागला असेल? खूप वेळ? अहो 8-8, 10-10 तास. काय नेम नाही. जोपर्यंत रस्त्यावरचा पडलेला डोंगराचा भाग काढला जात नाही तोपर्यंत वाहतूक खोळंबूनच राहते. मग त्या मुरमाचं काय करतात? काय करणार? वरनं पाऊस, त्यात तुंबलेली वाहतूक, त्यामुळे देतात दरीत ढकलून.
अरे बापरे, फारच भयंकर आहे. भयंकर नाही, महाभयंकर म्हणा. का हो? अहो, हे झालं घाटातलं, पण रस्त्याच्या आजूबाजूला लांबवर विविध डोंगर रांगा आहेत, त्यालाही माणसानं आता हात घातला आहे. आणि मुरमाची पळवापळवी सुरू केली आहे. पण तिथल्या सरकारचा अंकुश नाही असेल की काय माहीत. सब घोडे 12%, घरोघरी मातीच्या चुली. मला नाही समजलं, ड्रायव्हरनं विचारलं. अहो, आपल्याकडे डोंगराच्या डोंगर खाजगी मालकीचे आहेत, काही सरकारी आहेत. या दोन्हीलाही रॉयल्टी भरली की उत्खनन सुरू. रॉयल्टी भरायची, पण त्याच्या दुपटी तिपटीनं उकराउकर करायची. अक्षरशः कड्यांची लुटमार सुरू आहे. तिथंही तसंच असावं. कोण कुणाला विचारतंय. पोकल्यानं भरारा डोंगरकडे तोडतात, डंपरमध्ये भरतात आणि डंपर खेपावर खेपा मारतात. जिथं डोंगर आहे त्या भागात मुरुम, क्रश स्टँड, खडीचे अनेक डंपर रस्त्यावर दिसतात. मी म्हणालो ना ड्रायव्हर मामा, जे इथं होतंय तेच तिथं होत असणार. तुकानं त्याला समजावून सांगितलं. बरं मालक, येतो आम्ही, अजून बराच पल्ला मारायचा आहे आम्हाला, असं म्हणून ड्रायव्हरनं आपला रस्ता धरला. पावसाळ्यात दरड कोसळण्याचं प्रमाण वाढत होतं. अगदी 4-5 दिवसच पाऊस पडला, पण अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या बातम्या वर्तमानपत्र व टी व्हीवर झळकत होत्या. त्याचं कारण दुसरं तिसरं काहीच नव्हतं, तर माणसाने रस्ते विकासासाठी डोंगर कापले होते. रस्ता वाढला खरा, पण पाऊस पडला की आधार तुटलेले डोंगरकडे पावसाच्या 3-4 दिवसांच्या माऱ्याने खाली येत होते. अख्खे डोंगर रस्त्यावर येऊन पडल्याने अनेक ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाली होती. तर ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.